नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे बेसन रवा ढोकळा. तर चला आता आपण बनवायला घेऊया. सगळ्यात पहिला मी एक बाउल बेसन घेतलं आहे. आता आपण चांगलं चाळायचं. हे बघा, हे असं चाळून घ्यायचं. मग कसं बॅटर बनवताना गुठळे राहणार नाही ना. आता घालायचं 1 वाटी रवा. रवा बारीक असला पाहिजे आणि चांगलं मिक्स करायचं. अर्धा वाटी दही घ्या. आता मी ताक घेतले. दही नाही असेल तर तुम्ही ताक पण घेऊ शकतात. मी ताक घातले. अर्धी वाटीच असली पाहिजे. दही घ्या किंवा ताक घ्या आणि चांगलं असं फेटायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आता हळद घालायचं. आता घालायचं वरून तेल. जरा जास्तच घ्या. थोडं पाणी घातलंय मी आणि चांगलं ढवळायचं आणि काही लम्स येऊ द्यायचे नाही, काय गुठळे नाही आले पाहिजे. आणि चांगलं आपण त्याला स्मूथ बॅटर बनवणार आहोत. 1 वाटी पाणी घालायचं. आता हे 1 बाउल परत पाणी घातलंय मी. हे बघा मला हळद जरा कमी वाटली म्हणून मी अजून घातली. तुम्ही पण असं कमी जास्त करू शकतात. आता हे 10 मिनटं बॅटर असंच ठेवा, कारण ह्यात रवा घातला. रवा चांगला फुलला पाहिजे म्हणून 10 मिनटं आपण ठेवूया असं बॅटर. 10 मिनटं झाली आणि बॅटर चांगलं फुललं आहे. आता यात थोडं पाणी घालायचं. चांगलं ढवळायचं. हे बघा, जाड पण नाही पातळ पण नाही, कसं झालंय बघा. अर्धा चमचा लिंबू फूल, जास्त नाही घालायचं, मग ते आंबट होईल. बॅटर ढवळायचं जास्त. आता इनो घालायचं फुल पाऊच. त्यावर थोडं पाणी घालायचं. चांगलं ॲक्टिव्ह होतं. हे बघा, फुलतोय. चांगलं ढवळायचं. लगेच ढवळायचं इनोवर पाणी घातल्याने. आता यात तेल लावायचं. तेल चांगलं स्प्रेड करायचं सगळीकडे. आता बॅटर घालायचं. असं टॅप 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 करायचं. हे बॉईल करायला ठेवलं आहे. आधीच मी पाणी घालून ठेवलं होतं. आता मी हे 15 ते 20 मिनटासाठी असंच बॉईल करून ठेवते. आता झाकण लावते आणि गॅस जरा मीडियम करूया. बस. आता आपण ढोकळा शिजवायला ठेवला आहे ना, मग ते आता मी हे पाणी करते, कारण की आपण ढोकळा खातो तर आपल्या घशाकडे सुकं पडतं. मग त्यासाठी मी हे पाणी घेतलं एवढं. आता त्यात 1 बाउल पाणी घेतलं आणि आता साखर घालते. मला गोड पाहिजे म्हणून साखर घालते. 3 चमचे साखर घातले. तुमच्यावर, तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर करू शकता. तुम्हाला हवं तर 1 चमचाही घालू शकता, तुमच्यावर. आम्हाला जास्त गोड लागतं म्हणून आम्ही 3 चमचे घेतले. हे बघा, आता मी त्याला चांगली ढवळते. साखर चांगली विरघळली पाहिजे आणि मी साधं पाणी घेतले. हे बघा, आता चांगलं शिजले आणि आता गॅस बंद करूया आणि आपण फोडणी द्यायला घेऊया. तेल घालायचं. 1 चमचा राय, मिरची मधून कापलेली आहे. आता हे थंड झालंय तर आतून साईडून काढायचं. हे बघा, किती छान झालंय. मस्त पाणी किती मस्त फुगलंय बघा. हे बघा, आता पाणी घालायचं साखरेचं. बघा, पाणी किती सोसतं रव्यामुळे. हे तडका दिला होता ते घालायचं वरून. आता कोथिंबीर घालायची. तर कटिंग करूया. हे बघा, कसं स्पॉन्जी झालंय. ढोकळा मस्त झाले. हे बघा, कसं स्पॉन्जी झालंय मस्तपणे. बघा, असं लुसलुशीत झालंय. असं जाळी पडली. हे बघा, हे ढोकळा मस्त झालंय. तुम्हाला नक्की आवडेल. ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. कमेंटमध्ये सांगा कसं झालंय. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. ही रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला. चला, भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.